पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर आता काय? नाही सर, काम नव्हतं. मला तुम्हाला एक निरोप द्यायचा होता. अनामिका मॅम ऑफिसमध्ये येऊन गेल्या. कधी? मगाशी आल्या होत्या. तुमचा डब्बा घेऊन आल्या होत्या, पण तुम्ही बिझी होतात म्हणून मग कॅबिनमध्ये ठेवून गेल्या. ठीक आहे. अनामिका एवढ्या आठवणीने डबा घेऊन आली, मग मला न भेटताच का गेली? कोरी चिठ्ठी म्हणजे काहीतरी बोलायचं मनात आहे, फक्त कागदावर उतरलं नाही. हॅलो, हां सर. नाही, जेवण नाही सर, अजून नाही. बोला ना. येतो ना, आलो लगेच. चला, मस्त मस्त गरम गरम जेवण आणलंय. जेवून घ्या. भूक लागली असेल ना? तुझ्या आवडीचं सगळं आणलंय. मस्त जेवून घे. ऐक ना मी काय म्हणतोय, असं रोज नको येत जाऊस ना ऑफिसमध्ये, बरं नाही दिसत. ते का नको येऊ? तुला गरम गरम डबा हवा असतो ना, म्हणून येते मी. अगं ऐक, गरम डबा हवा असतो ते ठीक आहे, पण ते बरं दिसत नाही ना. अरे काय बरं दिसत नाही? मग तू थंड जेवण जेवणार ते बरं दिसेल का? अगं मी जेवणाबद्दल नाही बोलत आहे वल्ली, तू रोज येतेस माझ्या ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल बोलतोय. जाऊ दे रे. तुझ्यासाठी आज बघ मी काय काय केलंय. मस्त गरम गरम तुझ्या आवडीची मेथीची भाजी केली आहे. आवडते ना तुला खूप? आणि ताक पण अगं केलंय मी मस्त बोलतोय गरम गरम तुझ्याशी ताक. काहीतरी. ऐक जरा. ठीक आहे, बघ हे माझं ऑफिस आहे, मी इथे काम करायला येतो. तू रोज रोज आलीस ना, बाकीचे हसतात ग माझ्यावर, हिल्ली उडवतात, ते बरोबर नाही दिसत. ऐक माझं. हसतील त्यांचे दात दिसतील. अगं वल्ली, ऑफिस मध्ये आहोत ना आपण माझ्या, जरा त्याचं तरी भान ठेव. 1 वाजलं वाटतं. गरमागरम डबा येतो ना, तो मॅडमच्या कॅबिन मध्ये खाल्ला जातो. मजा आहे बाबा यांची. ह्याची मजा आहे ना. मग तुझं काय जातंय? हा, घरून डबा पाठवत नाही वाटतं कोणी गरम गरम, म्हणून कळतोय. वल्ली, अरे मग हा का वाकडा चिरतोय? ऐक ना, आपली चूक आहे ना वल्ली, मी हेच तर सांगतोय ना तुला. हे सगळे मला टोमणे मारतात, हसतात माझ्यावरती. का माहितीये? तू येतेस ना रोज रोज, त्याच्यामुळे होतंय. ऐक ना माझं प्लीज. हसू देत ना सगळ्यांना. दात दिलेत ना देवाने, म्हणून असतात. तुला गरम गरम डबा मिळतो ना, म्हणून जळतात सगळे तुझे, बाकी काही नाही. वल्ली, बरं ऐक, हे बघ, तू रिया मॅडम साठी पण डबा आणायचीस रोज, म्हणून येत होतीस ना. आता त्यांची कुक आलेली आहे, ते त्यांचा डबा आणतील ना. तू माझं सकाळी देत जा, मी माझा घेऊन येईन डबा. तू नको येऊस. अरे पण मी रिया मॅडम साठी खरं तर डबा आणतच नाही. मला खरं तर ना तुझ्यासाठी डबा आणायचा असतो. म्हणजे रिया मॅडमचं काय निमित्तच आहे रे. त्यांनी सांगितलं होतं ना की तू डबा घेऊन ये, मग त्या निमित्ताने तुला सुद्धा गरम गरम खायला मिळेल ना, म्हणून मी डबा घेऊन येते. आणि खरं सांगू का, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझं आरोग्य छान राहावं हीच माझी इच्छा आहे. माझं खूप प्रेम आहे.
झालं? पण माझ्या ऑफिसमध्ये आहो त्याचं तरी भान ठेव ना जरा. अरे म्हणून काय झालं? ऑफिस मध्ये सुद्धा तू माझाच नवरा आहेस ना? मग मी माझ्या नवऱ्याला बरोबर काही करेन. मी मिठी मारेन नाही तर काही करेन. कोणाचं काही बोलायचं काम नाही. हा तू काय वेडी आहेस का? वल्ली, अगं बाई. सचिन, हे ऑफिस आहे तुझ्या लक्षात आहे ना? अगं बाई, तुम्ही इथेच होतात का? माझं लक्षच नव्हतं. वल्ली, आत्ताच्या आता तुम्ही दोघं माझ्या कॅबिन मध्ये या. राईट नाव. झालं. मॅडम आत येऊ? अरे विचारतोयस काय? चल ना, त्यांनीच बोलवलंय ना. मॅडम अगं बाई, डबा विसरले ना तुमचं बाहेरच. आपण इकडे बसून जेवू ना. थांबा मी आणते डबा. वल्ली थांब. काय झालं? सचिन, तुझी बायको जे काही दर दिवस टिफिन घेऊन येते, यापुढे नाही चालणार. 1 मिनिट, का चालणार नाही? मी फक्त त्याच्यासाठीच नाही डबा आणत, तुमच्यासाठी सुद्धा आणते ना. बरोबर आणते की, मग पण यापुढे माझ्यासाठी पण नको आणू आणि तुझ्या नवऱ्यासाठी पण नको आणू. अच्छा, तुमची स्वयंपाक करणारी परत आली वाटतं. हो, म्हणून तू उद्यापासून येऊ नको. हे बरं आहे. गरज सरो आणि वैद्य मरो. तुला जे म्हणायचंय तू म्हण, पण माझ्या ऑफिसमध्ये हे नाही चालणार आहे. तुम्हाला चालवून घ्यावं लागेल, कारण काय आहे ना, हा माझा नवरा आहे. हा जिकडे जाणार तिकडे मी येणारच. मला कोणीही अडवू शकत नाही, कोणीही. अगं वल्ली, तो काय पिकनिकला नाहीये, तो ऑफिसला येतो काम करायला. हा मग ठीक आहे ना. माझ्या नवऱ्याला गरम गरम जेवण लागतं, ते मी आणणारच. बरं ठीक आहे, मग एक काम करू. जसं बाकीचे पार्सलवाले डब्बेवाले दरवाजाच्या बाहेर ठेवून जातात, तसं तू पण डबा ठेवून जा. संपला विषय. मी आत येणार. का तू स्पेशल आहे? हो, मी स्पेशल आहे. कारण मी ज्याच्यासाठी डबा आणते ना, तो तुझ्यासाठी स्पेशल आहे, म्हणून तुला हे सहन करावं लागेल. तुला वेड लागले का? काय बोलतेस कळतं का तुला? मी सचिन, 1 सेकंड माझं ऐका. जे काही सूट मी तुला देते, इतर एम्प्लॉईजला पण वाटेल की मी त्यांना सूट द्यायला हवं, आणि हे माझ्या ऑफिसमध्ये नाही चालणार. मला माझ्या ऑफिसमध्ये डिसिप्लिन पाहिजे. कसला डिसिप्लिन? 1 सेकंड, 1 सेकंड. काहीतरी बोलताय त्या. शांत बस ना. पण तो डबा चालत होता ना त्यांना. रीड दिस. हे काय? नियम आहेत. हो, हे नियम भियम लागू नयेत, कळलं ना? तुम्हाला आधी चालत होतं ना हे सगळं. मग वल्ली, काय आहे? तू रोज इथे येणं अलाउड नाहीये. नियमांचं असू दे, मलाही चालणार नाही. त्यामुळे तू उद्यापासून नको येत जाऊस. तू काय बोलतोय? ते अगं नियम मी वगैरे- सांगितलं ना तुला एकदा. एक्सक्यूज मी, ऑफिस आहे. उद्यापासून येऊ नकोस ऑफिसमध्ये. किती वेळा सांगू आता? काय? नाही येणार म्हणजे. नाही येणार मी उद्यापासून. वल्ली, ऐक ना. हॅलो. तू तू बोलतीस की मी बोलू? तू बोल. तू बोल. मी बोलू?
मी एक मिनिट मी बोलतो. मी घरी येतो तुला भेटायला, आपल्या घरी. बरं, डबा खाल्लास का? नाही, आता जस्ट खाणार आहे. प्लीज भाजी खाऊन सांग कशी झाली आहे ते, म्हणजे माई मावशींसारखी झाली आहे का? मी तुला फोन करतो. नाही, मी फोन नाही करत, मी तुला भेटायला येतो संध्याकाळी. हां, ठेवतो आता. हे काय, हे काय आहे? काय झालं सर? हाच प्रश्न मी तुला विचारतोय. काय झालं चिंतामणी? फाईल बघ. पुढचं पान. $6.5 लाख रुपयाचा घोळ करून ठेवल्यास दिसलं नाही तुला? किती वर्ष काम करतोस या कंपनीमध्ये? सॉरी सर. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. किती वर्ष काम करतोयस कंपनीमध्ये? सर मी परत टॅली करतो सर. आता का सांगतोस? आधीच का नाही नीट टॅली करून दिलंस? सर मी परत अशा चुका नाही करणार. फाईल दे. निघ. सॉरी सर. सामान गुंडाळायचं आणि घरी जायचं. गेट आउट. पटवर्धन, अरे त्याला एक संधी तरी दे, तो चूक दुरुस्त करेल ना. ह्यांना खूप संधी दिल्या सर. ह्यांच्यात काहीही सुधारणा होणार नाही. नोकरी गेली ना की डोकं ठिकाणावर येईल एकेकाचं. हे बघ पटवर्धन, चिंतामणी आपला जुना एम्प्लॉई आहे, त्याला असं तडकाफडकी कामावरून काढून टाकणार का आपण? हा निर्णय जितका मोठा आणि कठोर आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठी चूक केली त्यांनी. 6.5 लाख रुपयाचा एरर आहे हिशोबामध्ये. माझ्या लक्षात आलं नसतं ना सर. ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट झालं असतं, कंपनीला थेट 6.5 लाख रुपयाचं नुकसान झालं असतं. चाललं असतं आपल्याला. मला माझे निर्णय घेऊ द्या सर. आणि एक रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या डिपार्टमेंटमध्ये इंटरफेअर करू नका. थँक्यू सर. पटेल काय झालं? मध्येच का फोन कट केला ना? जाऊ दे, कामात असेल किंवा कोणीतरी एकदम समोर आलं. कशा आहात मावशी? बरी आहे. काय करताय? काय नाही ग, पायाला जरा मलम चोळत बसलीये. बरं आहे का पाय? हो, थांबला. मी अगदी ठणठणीत बरी आहे. बरं मला सांग, तुझ्या आवाजात एवढा उत्साह दिसतोय. काय काय झालंय काय? अहो मावशी, पट्याचा फोन आला होता. घरी येतोय तो इथे. अगं बाई, काय सांगते? चला गंगेत घोडं नालं. तुम्ही दोघं जरा बोला बाबा. तुमच्यात असं भांडण बिंडण झालं ना की माझ्या मनाला अक्षरशः घरं पडतात माहितीये. हॅलो मावशी, अहो मागे इतका आवाज कसला येतोय? काही नाही ग, ही वल्ली स्वयंपाकघरात काहीतरी करते. अगं त्या सचिनच्या ऑफिस मधून आल्यापासून तिचं हे सगळं चालू आहे. वल्ली काही बोलली का तुम्हाला? हा? म्हणजे सचिनच्या ऑफिसच्या संदर्भात काही आहे का? अगं बाई, ही ना हिचं सगळं वाढतच चाललंय बाई. मी ना अनामिका तुला थोड्या वेळाने फोन करते. मला काय ऐकूच येत नाहीये. थांब. बायकोची ही किंमत केली तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? कधी हट्ट केला नाही यांच्याकडे. मोठ्या ट्रॅव्हल कंपनीत कामाला कधी मी बोलले मला घेऊन जा फिरायला, फुकट घेऊन जा, ट्रिपवर घेऊन जा, तुमची ती काय मीटिंग असते तिकडे घेऊन जा. कधी बोललं नाही, कधी हट्ट केला नाही मी. बोलले मला काय वाटतं की बाबा चला माझा नवरा
नवऱ्याला गरम गरम जेवण मिळेल, 2 गरम अन्नाचे घास पोटात जातील, हा विचार केला मी. मी डबा घेऊन जाते तो टोचून बोलता देवाला. अगं ये भांडी का अशी आपटतेस? बाई मावशी, माझं नशीब आहे ना असं सापडलं या भांडणासारखं. हे बघ बोलले, काय झालंय ते नीट सांग. बाई मावशी, आता तुम्ही मला सांगा, मी एवढ्या मायेने सगळा स्वयंपाक करते ना याच्यासाठी, डबा घेऊन जाते ना ऑफिसला, माझं काय असतं की 2 घास यांच्या पोटात गरम गरम जावं एवढंच म्हणणं असतं माझं. यांची सेवा करते ना मी. आतापर्यंत सगळं सुरळीत होतं, अचानक काय झालं काय माहिती. मला म्हणायला लागले उद्यापासून डबा आणू नकोस ऑफिस मध्ये. आता तुम्ही मला सांगा, असं बोलल्यावर कसं चालेल? असं रडते जसं काही जावई बापू ओळख देईन असेच झालेत. अगं कचेरीत येऊ नकोस इतकंच म्हणालेत ना ते. कसं आहे, ती त्याची कामाची जागा आहे ना. तू रोज डबा घेऊन जायला लागलीस तर त्याला अवघडल्यासारखं नाही का होणार? पण माईमावजी, माझं प्रेम आहे ना यांच्यावर, म्हणून मी एवढा स्वयंपाक करून घेऊन जाते ना यांच्यासाठी. अगं मग चांगलं आहे ना, तुला जे काय प्रेम दाखवायचे ते घरात दाखव. त्याला जी गोष्ट आवडत नाही तेच जर सारखं करत राहिलीस तर मग कसं प्रेम राहणार? स्वतःच्या पायावर पाडून घेतलेला धोंडा आहे हा. तरी बरं, एक बाप या नात्याने मी तुला वेळोवेळी सावध केलं होतं, पण नाही, तुला मात्र सतत पैशांची हाव लागलेली. आज काय चांदीचा करंडाच हवा आहे, उद्या काय दिवाळीच्या भेटवस्तू हव्या आहेत. ओ एडके, अहो ते डब्याबद्दल बोलते, तुम्ही काय बोलताय? मी म्हणालो होतो, जावई बापूंवर असलेलं प्रेम हे एक दिवस संसार उद्ध्वस्त करून टाकेल, पण ऐकलं नाहीस ग माझं. अहो प्रेम कसं संसार उद्ध्वस्त करेल? काय बोलताय तुम्ही? नाही, मी जिला बोलतोय ना तिला ते बरोबर कळतंय मावशीबाई. अप्पा, तुम्ही पण मलाच बोलताय? अहो तुमच्या जावई बापूंची पण चूक आहे ना, त्यांना बोला ना मग. हे बघ, ज्यांचं चुकतं त्यांनाच आम्ही बोलणार, इतर कुणाला तरी आम्ही का बोलायचं? नाही, आधी वेडेपणा करायचा आणि मग कांगावा करायचा, ही सवयच झाली तुला बोलले. बोला, तुम्ही सगळे मिळून मलाच बोला, नुसते बोला मला प्रत्येक वेळेला. बरं चाललं होतं की सचिन आणि वल्लीचं. इतका छान गरम गरम डबा घेऊन जात होती रोज ऑफिसला. अचानक काय झालं असेल? हे भाऊ भाऊ दोघंही ना असेच अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यांच्या डोक्यात काय चालू असतं काही कळतच नाही. बिचारी वल्ली एरवी विचित्र वागते, त्यामुळे लोक असं करतात तिला. चांगली वागली ना तरी समजून घेत नाहीत. सुनावलं पाहिजे चांगलं सचिनला. लुक वेगळाच दिसतोय. बदल चांगला असतो ना. सॉरी म्हणू का मी याला? मी हिला डब्यासाठी थँक्यू म्हणू का? थँक्यू. थँक्यू. मला आज तुम आदमी को बीवी का गुलाम होना चाहिए, हर आदमी को बीवी का गुलाम होना चाहिए, घर में आते पट्या ऐक ना, तुझा लुक बदलला असला तरी तू तोच पट्यास. मग मी अशी वेगळी का वागते? म्हणजे माझ्या मनात काहीतरी वेगळंच आणि मी बोलते काहीतरी वेगळंच. काय चाललंय तुमच्या मनात?
म्हणजे माझ्या मनात एवढंच होतं. बोल, काय होतं तुझ्या मनात? काय ऐकू येत नाही? काय मनात काय? म्हणजे माझ्या मनात सांग ना अगं, काय काय बोलतेस? मला कळत नाही काय 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 हा पत्या काय त्या ऐकू ऐकू येत नाही. काय तुझ्या मनात काय आहे? अच्छा